नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला वेगळी रेसिपी पाहायची आहे. भाजी नाही, आमटी नाही, ही आहे आलं गोळी. महिनाभर तुम्हाला खोकला जर येत असला तर ही एक गोळी दिवसातून तोंडात चघळा, नक्कीच तुम्हाला आराम पडेल. मोठ्यांनाही किंवा लहानांना ही गोळी अगदी उत्तम पर्याय आहे. त्याच्यावरती सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल किंवा आपले पोटाचे आजार असतील, त्याच्यावरती सुद्धा रामबाण उपाय म्हणून आलं गोळी अगदी भारी लागणारी आहे. तोंडाला चवसुद्धा येते आणि तोंडाला चव नसेल तरीसुद्धा ही गोळी तुम्ही तोंडात ठेवा, छान वाटतं चघळायला. आता आलं घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे आलं घेतलं आहे मी 100 ग्रॅम. 100 ग्रॅम आलं आहे. त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. तुकडे करून घ्यायची आहे, साल काढून घ्यायची. साल यासाठी काढायची आहे का आल्यावरती माती वगैरे असते, कारण आलं हे जमिनीखाली आलेलं असतं. माती लागल्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून करून घ्यायचं आहे साल काढून. झटपट होणारी रेसिपी आहे. हे पहा, साल काढायला सुद्धा वेळ लागत नाही. आलं म्हटलं का कोणत्याही पदार्थात घातलं तर छानच चव येते. आता आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक, कारण आपल्या मिक्सरमध्ये मोठं असं घातल्याने बारीक वाटणार नाही, म्हणून तुकडे करून घ्यायचं आहे. आल्याची ही रेसिपी तुम्ही कधी पाहिले का ट्राय करून? नसली पाहिली तर ह्या हिवाळ्यामध्ये नक्कीच करून पहा. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत किंवा वृद्धांपर्यंत उपयोगी पडणारी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. अजिबात वेळ लागत नाही आणि आरोग्यासाठी अगदी लाभदायक. आता तुकडे करून झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्याच भांड्यामध्ये कपडा ठेवून आल्याचा रस काढून घ्यायचा आहे. कपड्यामधूनच पिळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा रस निघतो आणि चोथा बाजूला राहतो. हे पहा, आल्याचा रस भारी निघालाय पहा. थोडंसं 2 चमचेभर मी पाणी घातलं होतं वाटायला, कारण बारीक वाटलं जात नाही. त्यामुळे 2 चमचेभर पाणी घातलं तर छान वाटलं जातं आणि रसही भरपूर निघतो पहा. आणि चोथा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता वाटीभर गूळ घेतलेला आहे, मिरी, दालचिनीचा तुकडा आहे, वेलची आहे 2-3 लवंगा, मीठ, बडीशेप आणि जिरं. हे सगळ्याला आपलं वाटून घ्यायचं आहे. बारीक अगदी पावडर करून घ्यायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवून द्यायची आहे आल्याच्या रसाची आणि थोडंसं आपल्याला आल्याला उकळी घ्यायची आहे रसाला. उकळी आल्यानंतर आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत. थोडंसं आपण अर्धा चमचाभर तूप घालून घेऊ, म्हणजे त्या रेसिपीला छान चकाकी पण येते आणि दिसायलाही सुंदर असा पदार्थ दिसतो. हे पहा, ढवळून घेतलेलं आहे तूप त्याच्यामध्ये.
आणि आता आपल्या आल्याच्या रसाला उकळीही छान आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे, अर्धी वाटी. थोडं कमी, पूर्ण आहे वाटी भरलेली, एवढे पुरेसं आहे. जास्त गूळ लागत नाही आणि जास्त गूळ घालूही नये, नाहीतर आपल्या आल्याचा स्वाद येत नाही. आता आपल्या गूळ वितळल्यानंतर आपण जी सामग्री घेतली होती त्याची पावडर करून तीसुद्धा 1 चमचाभर घालून घ्यायची आहे. ती सामग्री होती वेलची, दालचिनी आणि लवंगा, मिरी, मीठ, बडीशेप आणि जिरं. हे सुद्धा आपल्या पोटासाठी अगदी पाचक म्हणून पदार्थ आहेत. मैत्रिणो, खोकल्याबरोबर पोटाचेही आजार बरे होतील ह्या आलं गोळीने. छान पाक झालेला आहे, घट्टसर. पाक कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला जो एकतारी पाक असतो तो बनवायचा नाही. हे पहा, हा झालेला आहे एकतारी पाक. अजूनही आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पाक आटवायचा आहे जरा, म्हणजे आल्याचा रस पूर्ण त्याच्यामध्ये पाणी गुळामध्ये मिक्स होऊन जातं. हे पहा, आता छान तार धरायला लागलेली आहे मोठी अशी. तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक ताट घ्या किंवा एक भांडं घ्या, त्याच्यावरती तूप लावून घ्या. मैत्रिणी, तूप याच्यासाठी लावायचं आहे कारण आपलं जे मिश्रण आहे ते भांड्याला चिटकायला नको आहे. आता आपला पाक पहा मस्त तयार झालेला आहे आणि त्याचे चमच्याने आपण जशी तुम्हाला मोठी गोळी, छोटी गोळी हवे त्याप्रमाणे हा पाक घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकून घ्यायचं आहे. पाक फटाफट घालून घ्यायचा, वेळ लावायचा नाही, नाहीतर पटकन आळला जातो तो. हे पहा, असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि पटकन हा पाक आळला जातो कारण आपण घट्टसर पाक केलेला आहे. म्हणजे एकतारी नाही, हा भरपूर असा पाक करून घेतलेला आहे. असं गोळी आपल्याला सुकल्यानंतर गोळी होते त्याची, तीसुद्धा आपण करून घ्यायची. हे पहा, जसजसं सुकेल तसतसं त्याचा गोळा होतो आणि छान गोळी करून आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे. मात्र हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे पाक ओला होणार नाही आणि आपल्या गोळ्या एकमेकांना चिटकणार नाही. छान थंड होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतरच गोळ्या एकत्र करायच्या आहेत. हे पहा, थंड झालेल्या आहेत आपल्या ह्या गोळ्या आणि आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ छान अशा. मैत्रिणी, पहा, तुम्हाला आलं गोळी आवडली तर नक्की ट्राय करा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. हे पहा, किती सुंदर झालेले आपला आलं गोळ्या, अगदी भारी. आवाजही जसा चॉकलेटसारखा येतो आहे, खडून. ह्या स्टोअर करून ठेवा, महिनाभरसुद्धा काही होणार नाही आणि हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला सर्दी, खोकला, पडसे काहीही होणार नाही आणि पोटालाही पाचक अशी ही आलं गोळी आहे. नक्कीच करून पहा आणि आवडलं तर एक कमेंट करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आणि माझ्या रेसिपी आवडतात का. आवडल्या तर